गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? फारच आणि खूप म्हणजे खूपच सुंदर दिवस. या दिवसासाठी आपण सगळं आतुर होतो. का आतुर होतो? कारण का मार्केट एवढ्या दिवस तुम्ही जर बघाल साइडवेज आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धीर देतो, सांगायचो की थांबायला शिका, समजा गोष्टींना आणि एक दिवस असा जो येईल जे तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर बनवेल. बघा, गेला तर ट्रेडिंग नाही केली, काही कमवलं नाही, हा विषय नाहीये. पण गेल्या हप्त्यात मी लॉस नाही केला, मी थांबलो, मी शिक्षण घेतलं, प्रशिक्षण घेतलं, मार्केटला समजायचा प्रयत्न केला. हा विषय फार इम्पॉर्टंट आहे. बघा, मी इथे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी समजवायच्या, सांगायचा प्रयत्न करतो. मी कोणाला काही टिप देत नाहीये. मी तुम्हाला रोजच्या दैनिक तुमच्या स्ट्रॅटेजीज बद्दल क्लॅरिटी देतोय. का? कारण का जेव्हा तुम्हाला काही लेव्हल्स, काही गोष्टी समजतात, कळतात, तेव्हा ते तुम्ही त्या गोष्टी करणार नाहीत. म्हणजे तुम्ही चुका करणार नाहीत आणि तुम्ही लॉस नाही करणार आहात. त्या हेतूने मी हा व्हिडिओ बनवतोय. ओके. आज माझ्या व्हिडिओचा कालच्या माझ्या व्हिडिओचा 22 मिनिटाचा व्हिडिओ बनवला, कारण का आपला रविवारचा, आपला डेलीचा, हफ्त्याभरचा व्हिडिओ असतो. वीकली, मंथली सगळे अनालिसिस असतं आणि मी काल सांगितलं होतं, की मार्केटमध्ये काही नाही काही मोठ्या गोष्टी घडायच्या मार्गावरती आहेत. कारण का मार्केट चांगले सपोर्टला आलेलं आहे. एक तर मार्केट खूप वरती जाईल किंवा मार्केट खाली येईल आणि मार्केटने आज तसंच केलं. वन साइड मुवमेंट दिली. ओके. प्लस एक प्राइस ऍक्शन पण दिली. ओके. ग्रुपवरती मी मेसेज टाकला होता. तुम्हाला ग्रुपवरचा मेसेज दाखवतो. 10:01 टुडे डोंट गो फॉर पी. आज पी ला जाऊच नका. जेव्हा मार्केट खाली यायच्या दिशेमध्ये होतं, कधी नीट बघा, ह्या लेवलला जेव्हा मार्केट वरनं खाली येत होतं, मी जरा मोठं करतो तुम्हाला जरा स्पष्ट दिसायला. ओके. जेव्हा खाली येत होतं, खूप लोकांना असं वाटलं की ही प्राइस ऍक्शन आहे, मार्केट लो तोडतंय. ओके. पण बघायची गोष्ट झाली ना, सायकोलॉजिकल ट्रेड वरती जर तुम्ही बघितलात ना, फक्त सायकोलॉजिकल नाही, टेक्निकल पण आहे. मी त्या तुमच्या आजच्या घडामोडीबद्दल तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगणार आहे. कारण का येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्ही ही गोष्ट समजून ट्रेड करू शकता आणि सक्सेसफुल ट्रेडर होऊ शकता, चांगलं प्रॉफिट कमवू शकता. ओके. मार्केटने सकाळीच एक चांगली ग्रीन कॅन्डल बनवली. तुम्ही जर वीक बघाल तर मी माझ्या मुलांना, माझ्या फॅमिली मेंबर्सना हर वेळेला सांगण्याचा प्रयत्न करतो की वीक इम्पॉर्टंट आहे, बॉडी पण इम्पॉर्टंट आहे, पण वीक इम्पॉर्टंट काय? कारण का मार्केट ह्या लेवलपासून मार्केटने वरती येण्याचा प्रयत्न केला आणि ही आपली होती जी सपोर्ट लेवल होती, तर तुटली असती तर मार्केट खाली असतं. ओके. तर मी जर पुट घ्यायचं असेल तर मी ह्या लेवलच्या खालीच घेईन, कारण का हा डे लो होता. बघा, त्यानंतर मार्केटने ना एक बाउन्स देऊन इथे रेसिस्ट केलेलं आहे. रेसिस्ट करणं म्हणजे काय? रिटेस्ट करणं म्हणजे काय? पुलबॅक करणं म्हणजे काय? माझं आता जस्ट 2 हफ्त्यापूर्वीच माझा एक 7व्या बॅचचं सेशन झालंय. रेसिस्ट करणं, रिटेस्ट करणं, पुलबॅक घेणं. मार्केटमध्ये बायरची मानसिकता काय असते? सेलर्स कशी घाबरतात? आपण कुठल्या साईडला ट्रेड करावा? ह्याबद्दल आम्ही कमीत कमी 4 ते 5 सेशन्स केले. एका हफ्त्यामध्ये कमीत कमी 3-4 सेशन तर नक्कीच केले. पण ती समज देणं जरुरी आहे. कारण का काय माहितीये काय? हीच ज्या लेवल आहेत, हीच जी स्ट्रॅटेजी आहे, हा जो आपण विषय बघतोय, हा विषय आयुष्यात वारंवार येतो आणि इथे आपल्याला खूप स्टेबल आणि संयमने काम करायला लागतं. ओके. बघा, इथे जी कॅन्डल बनले, विषय बरोबर खोलवरती आला की सपोर्टला एक मॉर्निंग स्टार सारखं मला काहीतरी दिसलं. मी ताबडतोब माझ्या ट्रेडमध्ये गेलो. आय एम इन ट्रेड विथ सीई 10लाच टाकले. गुड स्पाइक इन मी टाकलं पटकन आणि नंतर मग काय बघा कसं असतं माहिती आहे, ट्रेड मध्ये असल्यावर आहे ना, सगळ्या गोष्टी हाताळणं खूप मुश्किल होतं. की मी ट्रेड बघू, कॅन्डल्स बघू, सेंटिमेंट बघू, इमोशन बघू की टाकू. तरी पण मी माझ्या फॅमिली मेंबर्सला टाकलं की मी 65 ला घेतलेलं आहे आणि माझा टार्गेट पहिला 115, नंतर 140, 150 आहे. त्यानंतर मार्केटने चांगला मुवमेंट दिला. 5-10 मिनिटांमध्ये माझा ट्रेड एक्झिक्यूट झाला. 65 ला घेऊन 130 ला काढला, विषय गंभीर केला. 10 लॉट होते, 10:15 माझी एंट्री गायब. मी बघा 9:53 ला घेतलं, 53 ला. मी का बोललो काल? कारण का मी तुम्हाला काल सांगितलं होतं की 9:45 नंतर, तुम्ही जर बघाल माझा कालचा व्हिडिओ, 9:45 नंतर या 9:45 नंतर तुम्हाला एक मुवमेंटची अपेक्षा भेटेल आणि ती बहुतेक तरी चांगला एक साइड मुवमेंट असेल. मग इथेच घेऊन जर प्राइस ऍक्शन होते तर मी सांगितलं ना की ह्याच्या वरती मार्केट झालं तर अजूनही घेईन. पण जेव्हा मला मार्केट इथे भेटतंय
मग मी काय नाही करू. दुसरी गोष्ट, जर मी प्लेन चार्ट वरती येत असेल तर मला नक्की तिथे RSI डायव्हर्जन दिसलेलं आहे. तर RSI डायव्हर्जन काय आहे, माझा आता 7व्या बॅच मध्ये तोच विषय चाललेला आहे. 7व्या बॅचच्या माझ्या मुलांना या फॅमिली मेंबर्सना हा खूप चांगला धडा भेटलेला आहे, शिक्षण भेटले, कारण का आज तेच त्यांच्या समोर घडलेलं आहे. लाईव्ह मध्ये ट्रेड करण्याची मजा वेगळीच असते. जेव्हा कुठला टॉपिक चालतो आणि तेच आपण शिकत असतो, तेव्हा हे आपला एक्सपिरियन्स बनवतं, अशा गोष्टी बनवतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय, मला मेसेज पण आला की सर इथे हेड अँड शोल्डर्स बनतंय का. त्याच वेळेला मला पण कळलं एक चांगलाच हेड अँड शोल्डर पॅटर्न बनत आहे. मी इथे नाही, मी इथे लावलेला, कारण का मी ह्या ट्रेडला घेतलेला समजा, आणि अजून एक मुवमेंट मला पाहिजे होती, पण मला जेव्हा 65 पॉईंट भेटलेत, 60 पॉईंट भेटलेत, तर मी जास्त हाऊ करत नाही. मी परत अजून एक ट्रेड टाकला होता. सांगितलं पण होतं की कालचा व्हिडिओ जर बघितला असता तर आज नक्कीच प्रॉफिट झालं पाहिजे. तर आपण आहे ना, आपलं नॉलेज वाढवतोय. ठीक आहे. आणि एक चांगली सुंदर कमेंट आली, कमेंट खूप चांगली वाटली मला बघून, धन्यवाद त्यांचे सरांचे पण, की करेक्ट आहे, खूप छान वाटतं स्टडी अनालिस्ट पाहून, आणि माझ्यामुळे काही लोकांना फायदा होतो. बघा काय माहिती काय, माझ्यामुळे काही लोकांना फायदा होतो. ती लोक माझ्या सेशन मध्ये जॉईन होत आहेत, शिकतायत, ही गोष्ट नाही, पण काहीतरी मी काल समाजासाठी करतोय, या ट्रेडर फॅमिलीसाठी करतोय, हे खूप चांगले. कालचा उपवास होता, आज प्रसादितला ओम नमः शिवाय, म्हणजे हे गोष्टी आमच्या चालत राहतात. आणि नंतर अजून एक ट्रेड दिलेला मी 12:24 की सांगितलं की बघा हेड अँड शोल्डर दिसतोय तुम्हाला, जर बघाल ह्याच्यावरती 15 मिनिटाची कॅन्डल केली, मी एंट्री पण टाकलेली, पण त्यानंतर मार्केटनी काय दिलं नाही आणि मी माझं कम्प्युटर बंद करून हे केलं. नंतर 5 वाजता जेव्हा मी माझं सगळं काम आटपून जेव्हा मी 5 वाजता बघितलं, तेव्हा मार्केटनी गजब केलेलं. गजब बघा, गजब म्हणजे खूपच गजब केलं. पुरी लेवल्स तोडून मार्केटनी चांगलं प्रॉफिट दिलं, डबल टिबल प्रॉफिट दिलं. आता इथे मी असतो तर मी घेतलं असतं, नसतं घेतलं, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येतोय. बहुतेक माझ्याकडे रॅली मिस पण झाली असती. बघा तुमच्या समोर जे दिसतंय ना ते खरं आहे. रील वाले, इंस्टाग्राम वाले, युट्यूब वाले खूप काही गोष्टी बोलतात, मैंने यहाँ पे लिया, ये रॅली किया, आज आला असेल रील त्यांचा. मला जे भेटलं एवढीशी माझी भाकरी भेटली 2 दिवसाची, मला 1 दिवसाचा घास भेटणं सकाळ संध्याकाळ, मला बोलतात ना की माझी कमाईचे माझ्या हक्काचे भेटले, हा विषय संपला. आणि वारंवार मार्केट इकडनं रिटेस्ट घेत असेल ना, तर इकडनं एक फॉल येण्याची अपेक्षा पण होती, कारण का हा रेंज होता. ओके. त्यानंतर मार्केटने चांगलंच मुवमेंट दिलेलं आहे. तर ज्यांनी इकडे घेतले त्यांचे पण खूप धन्यवाद, आभार. खूप चांगलं चाललंय तुमचं, असा स्टडी करत राहा आणि शिकत राहा. मेन गोष्ट काय की आपण हा डिस्कशन जे करतोय हे काच करतोय, मला उद्याचं मार्केट कसं वागेल, कुठल्या पद्धतीमध्ये चालेल, त्या पद्धतीला समजण्याची आपल्याला गरज आहे. मी आज सायकोलॉजी ट्रेडिंग केली, कॅन्डल पॅटर्न वरती केली, चार्ट पॅटर्न वरती केली, हे सगळ्या गोष्टी समजणं जरुरी आहे. याला बोलतात एक एक्सपिरियन्स. म्हणून आम्ही स्वतःला प्रो ट्रेडर बोलत नाही, मेंटर बोलत नाही. का बोलतो, कारण का आम्हाला दिसतंय, आमचा हा पास्ट एक्सपिरियन्स आहे, आम्ही घासून पुसून इथपर्यंत आलेले. जसं तुम्ही आज स्ट्रगल करताय, 500,000 कमवायचा विचार करताय, तसं आम्ही पण 500,000चा पहिलं चालू केलं करताना 500,000च विचार केलेला की आम्ही कमवू. आज 5,000च 50,000 कमवतो ही गोष्ट वेगळी. मी किती कमवतो हा इम्पॉर्टंट गोष्ट नाहीये, मला किती येतं या मला ह्याच्याबद्दल किती ज्ञान आहे हे खूप महत्वाचं आहे. बघा लर्निंग प्रोसेस ना कधीच थांबला नाही पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये. ओके. तर आता येऊया उद्या काय. उद्या आहे धमाल. धमालवरनं तुम्हाला कळलं असेल, एक्सपायरी आहे. ओके. एक्सपायरी आहे. ओके. एक्सपायरी म्हणजे काय, आता आपण हा विषय संबंध करूया, इथे येऊया, RSI डावी सगळं बंद करूया आणि उद्याचा जरा अभ्यासावरती लक्ष देऊया. मी सगळं बंद केलं, आता नीट बघा. मार्केटनी जी मुवमेंट दिलेली, इथे मार्केटनी एक डबल बॉटम सारखा काहीतरी विषय केलेला आहे. हा नक्कीच, कारण का ह्याच बॉटम वरनं मार्केटने घेतलेला. हा कधीचा तारीख आहे, 6 फेब्रुवारीचा, आणि आज आहे 16 फेब्रुवारी, लगभग 10 दिवसांनी मार्केटनी रिजेक्शन घेतलेलं आहे. ओके. ही 5 मिनिटाची कॅन्डल आहे. ओके. आता बघा 5 मिनिटावरती येऊन जर आपण 15 मिनिटावरती आलो तर आपल्याला ना एक चांगला डब्ल्यू पॅटर्न फॉर्मेशन दिसत आहे. नक्कीच डब्ल्यू पॅटर्न दिसत आहे, म्हणजे मार्केट आता जरासं पॉझिटिव्ह होण्याचा प्रयत्न करत आहे. मार्केट नेगेटिव्ह आहे ना,
मार्केट निगेटिव्ह आहे, खालच्या साईडला येते, पण मार्केट ह्या झोनला जर तोडलं, हा डबल पॅटर्न जर तोडला, म्हणजे 26ची लेवल तोडली, तर मार्केटमध्ये अजून एक तेजी येण्याची शक्यता चांगलीच आहे. ओके, मी वारंवार बोलतो की मार्केट क्रॅश होण्याची भीती आहे, पण आता जरा वाटतं की नाही थांबले, पण असं अजून काही नक्की नाहीये, कारण का इकडनं मार्केट जर रिव्हर्सल झालं, खालच्या लेवल तोडल्या, तर मार्केट परत खाली येऊ शकतं. मग मार्केट खाली येईल की वरती ह्या भीतीपेक्षा मार्केट कुठल्या दिशेला चाललंय ह्याच्यावरती आपल्याला जास्त विचार करणं खूप अत्यात आवश्यक आहे. ओके, तर दुसरी गोष्ट मुद्दे म्हणायचे, तुम्ही मुद्दे लिहित जावा, कारण काय ना, ही नोट करणं खूप जरुरी आहे. नीट बघाल ना तुम्ही, तर लगभग मी अशी लेवल पकडतो, एक जी आजची लेवल आहे, एक मी लगभग बघा ना, ही लेवल पकडतो अशी. ओके, ही लेवल अशी पकडतो, ही वाली लगभग 810 820 आहे, आणि ही किती आहे, 690 आहे. 690 पेक्षा जराशी मी वरती घेतो, लगभग ही 707 या 710 पकडूया आपण, म्हणजे 720 राऊंड फिगर पकडतोय, आणि मी हर वेळेला राऊंड फिगर्स पकडतो. 700 असलं का 720, 800 असलं का 780, 820 हा मी करतो, कारण का लोकांचा स्टॉप लॉस तिकडे लागलेला असतो, एसएल लागलेला असतो, बरोबर ना. तुम्हाला जर 20 पॉईंट नुकसान होईल तेव्हाच तुम्ही निघाल, तर तुम्ही 800च्या लेवलवरती आता काहीच तुम्हाला फरक पडणार नाही, नो प्रॉफिट नो गेन, तुम्ही थांबाल ना त्यामुळे. ओके, तर मार्केटमध्ये एक हेड अँड शोल्डर पॅटर्न चांगलाच बनलेला आहे, जो आज तुम्हाला क्लिअरली एकदम दिसलेला आहे. ओके, मार्केट त्या रॅलीमध्ये आहे. ओके, मार्केटने काय केलं पाहिजे हा पण विषय. त्या अगोदर आपण जरा 15 मिनिटं झाली आपली आता आपण येऊया डेली वरती. एक सुंदर अशी कॅन्डल बनली आहे, जी मोठ्या प्रमाणात खूपच मोठी आहे, ठीक आहे, आणि त्याला रेड कॅन्डलला खाऊन टाकलेलं आहे. आता राहिली गोष्ट ह्या गॅपची. ओके, तर मी तुम्हाला हर वेळेला सांगतो की मार्केट गॅप रोज भरत नाही, मार्केट पण गॅप आज ना उद्या तर भरणार, ठीक आहे. तर उद्या काय करू शकते मार्केट, हा जर विचार केला आपण, ओके, तर 5 मिनिटावरती येऊन मार्केट कसं वागलं पाहिजे उद्या, या मार्केटने कुठल्या पद्धतीला सामोरे गेलं पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट. बघा, टार्गेट माझे वरचे आहेत, उद्या पण मी पुटसाठी जाणार नाही, बहुतेक कॉल साठी जाईन, पण केव्हा जाईन, कारण उद्या एक्सपायरी आहे, प्रेशर जास्त असणार आहे, व्हॉल्यूम पण जास्त असणार आहे, कमी झालेले 80-10 रुपयाचे प्रीमियम लोक उचलायचा प्रयत्न करतात व्हॉल्यूम मध्ये, त्यामुळे सांभाळून करा. माझा आजचं पण जसं मी काल बोललो तसं आज पण तसंच बोलतोय. 9:45 नंतर, म्हणजे 30 मिनिटाची एक कॅन्डल, 15 मिनिटाच्या 2 कॅन्डल्स जेव्हा बंद होतील, क्लोजिंग भेटेल, कुठली डायरेक्शन भेटेल त्या डायरेक्शनला ट्रेड करणं आवश्यक आहे. ओके, जर मार्केट खाली येत असेल, तोडत असेल खालचा लेवल सपोर्ट, तर मग खाली. मार्केट जर इकडनं रिटेस्ट करत असेल तर वरती. ओके, उद्या मार्केटने काय केलं पाहिजे, एकदम क्लिअर कट हिशोब आहे, मी तुम्हाला लेवल दाखवतो. लगभग बघा, मार्केटची ही जी लेवल आहे ना, ही लेवल 700 लेवल, ओके, 700 लेवल वरची आहे 700चा, म्हणजे आता माझ्यासाठी जी लेवल जी घडत आहे ना, ती लगभग मी तुम्हाला इथे येऊन दाखवतो. हा चार्ट आपला रेग्युलर चार्ट लागलेला आहे, आणि ह्या रेग्युलर चार्ट तुम्हाला जास्त समजण्याचा फायदा होईल. ओके, ओके, हा बघा, हा चार्ट आहे. मार्केटने उद्या काय केलं पाहिजे, नीट आहे का, मार्केटने उद्या काय केलं पाहिजे, मार्केटने लगभग ही 800ची लेवल आहे, आपण इथे 700ची लेवल पण नक्कीच घेऊया, जो आज डे हाय आहे. ओके, कारण का हा 5चा भाग पण इथे तुम्हाला दिसला असेल. ओके, डे हाय आहे. ओके, आणि मार्केट खाली येताना लगभग 600, आता माझा जो झोन आहे ना, मी इकडनं माझा झोन कन्वर्ट करत आहे, हे बघा, हा. ओके, लगभग मी हा करतोय, आणि वरच्या साईडला मी हा झोन करतोय 720 पर्यंत. ओके, जरा पुढे घेतो, नीट आहे का.
समजण्याचा प्रयत्न करा. मार्केट उद्या गॅप डाऊन या गॅप अप होऊ दे, काही होऊ दे, मार्केटने ना अर्धा तास मध्ये ना ही लेवल टेस्ट केली पाहिजे. कुठली लेवल म्हणजे काय, मार्केटने ना ही 600ची लेवल टेस्ट केली पाहिजे. आणि जर मार्केट वरती जात असेल तर मी इथेच सी ला परत घेईन. कारण का बघा, मार्केटने इथे वारंवार टेस्ट घेतलेला आहे, मार्केट थांबलेलं आहे. मग आता हा माझा आहे ना चांगला सपोर्ट झालेला आहे, मी परत टाकतोय. हा सपोर्ट झालाय, हा रेसिस्टन्स झालाय. आणि मार्केट मग हा रेसिस्टन्स सोडून मार्केट लगभग तुम्हाला उद्याच्या उद्याच 800च्या लेवल पण नक्कीच दाखवू शकेल. खूप क्लिअर आहे, जास्त काय विचार करण्याची गरज नाही. 9:45 नंतर मार्केट जर ही लेवल टेस्ट करायला खाली येत असेल तर वरच्या साईडला एक चांगला ट्रेड बदल. ओवाय मेन बघणं जरुरी आहे, कुठल्या साईडला ओवाय जास्त आहे. पीसीआय रेशो बघणं जरुरी आहे. मी हर वेळा सगळ्यांना सांगतो, पीसीआय रेशो ओवाय रेशो बघणं खूप अत्यंत आवश्यक आहे. कारण का त्याच्याने आपल्याला सपोर्ट भेटतो, आपल्याला दिशा कळते की किती लोक कुठल्या लेवलला बसलेत आणि ते नक्की काय करायचा प्रयत्न करतात. मी ओवाय बद्दल पण आज बोलणार आहे, उद्या एक्सपायरी आहे. जर मार्केट उद्या ही लेवल टेस्ट करून वरती जात असेल तर नक्कीच आपल्याला उद्या मोठ्या मुवमेंट्स बघायला भेटतील. कारण का हेड अँड शोल्डर झालाय, आरएसआय डायव्हर्ट झालाय, एक चांगला फ्लो आहे. आणि जर मार्केट 600ची लेवल तोडून खाली टेस्ट करायला येत असेल तर नक्कीच मला परत उद्या 480 किंवा त्याच्यापेक्षा खाली लेवल्स बघायला भेटतील, किंवा लगभग 380 पर्यंत लेवल्स बघायला भेटतील. म्हणजे हे 100 पॉईंट, इकडनं 100 पॉईंट, 200 पॉईंट आपल्याला बघायला भेटतील. नाहीतर उद्या वरच्या साईडला 200 पॉईंट बघायला भेटतील. मार्केट 700ला आहे, 800 पर्यंत मार्केट 700ला, तर 800ला येऊ शकतो, म्हणजे 100 पॉईंट वरचे. आणि नाहीतर मग अजून आपल्याला गोष्टी बघायला जर भेटत असतील तर वरती अजून एक चांगला रेसिस्टन्स आहे जो 880 आहे. म्हणजे बघा, 880, 800 आणि 720 लेवल्स तुम्हाला देऊन टाकलेले आहेत मी आता. त्यामुळे उद्या काही गडबड करू नका, घाई करू नका, शांतपणे करा. माझ्या फॅमिली मेंबरचा ट्रेड तर नक्कीच उद्या येणार आहे. ट्रेडपेक्षा लेवल्स येणार आहेत. कारण ट्रेड देण्यापेक्षा शिक्षण देणं जरुरी आहे, त्यांना प्रशिक्षण देणं जरुरी आहे. कारण उद्या मी अशी नशीब माहिती नाहीये, पण हा माझा अभ्यास, माझे विचार हे जर घेऊन पुढे जात असतील तर नक्कीच प्रोफेशनल ट्रेडर बनतील, ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला खूप क्लिअर झालेल्या आहेत. मार्केटला टेस्ट करणं जरुरी आहे, वरती जाण्यासाठी मार्केटला खाली येणं जरुरी आहे, ठीक आहे. मार्केटच्या वरच्या वरती जर खुलं ओपन होत असेल, गॅप अप मध्ये ओपन असेल तर सांगू शकत नाही, पटकन टेस्ट करून मग साईडवेज जाण्याचा प्रयत्न करेल. काय करेल, मार्केट गॅप अप ओपन होऊन डायरेक्टली टेस्ट करेल ही लेवल आणि नंतर मग साईडवेज होईल. आता मी हे का बोलतो 800ची लेवल, तुम्हाला दाखवतो मी 800ची लेवल का बोलतोय. कारण जर आपण ऑप्शन चेन बघितलं ना, तुम्हाला क्लिअर कट कळेल इथे की इथे 550च्या लेवलला आणि 650च्या लेवलला बघा, इथे पुट रायटर 314 आहेत लगभग तरी. आणि ह्या साईडला बघाल ना तर 800च्या लेवलला 103 आहेत. म्हणजे 800 आणि 650च्या मध्ये मार्केट खूप चांगल्या प्रकारे वागणार आहे, एक व्यवस्थित बाळासारखं. म्हणजे 800 आणि ही झोन. आता काय बोललो तुम्हाला, इथे मार्केट साइडवेज होण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे गॅप अप होऊन इथे साइडवेज होण्याचा प्रयत्न करेल. कारण 650ची लेवल इथे खाली लागलेली आहे, एक चांगला सपोर्ट बनेल, एक रेसिस्टन्स वरचा बनेल. त्यामुळे दोन्ही बाजूला मार्केट ओपन होण्याची शक्यता जास्त आहे. पण उद्या लगभग मी सीई साठी जाण्याचा प्रयत्न करेन. पी साठी मला लेवल्स खूप खाली आहेत, त्यामुळे अवॉइड करेन पी साठी. आणि जर मोका भेटला तो वन साइड ट्रेडला मोका आणि प्राइस एक्शन जर झालं खालच्या साईडला तर मी नक्कीच खालच्या साईडला करेन. मी काही दिवसापासून प्रॅक्टिस करत आहे, म्हणजे कालपासून, की आस्ते बोलण्याचा, व्यवस्थित पद्धतीने समजवण्याचा. कारण का माझं शिक्षण जे झालंय ते कॉन्व्हेंट मध्ये इंग्लिश मध्ये असल्यामुळे मराठी आमचं कच्चं होतं. त्यामुळे आता गेल्या 10-15 वर्षापासून मी मराठी चांगलं बोलायला लागलोय. नाही तर आम्ही मित्र अजूनही हिंदीमध्येच बोलतो, इंग्लिशमध्येच बोलतो. सत्य आहे ते, खरं आहे ते खरं आहे. आणि त्याची मला जरा पण लाज वाटत नाही बोलायचं की मला मराठी जरा जास्त बोलता येत नाहीये. पण प्रयत्न केला आणि आज मी इथपर्यंत पोहोचलोय. माझे बॅचेस सगळे मराठीमध्ये चालू झाले आहेत. त्यामुळे मेहनत तर केली आणि त्याचं मला योगदान पण भेटलं, प्रसाद पण भेटला. 8व्या बॅच मध्ये तुम्ही जर बघाल
तर लगभग 16-15 मुलं आहेत माझी. जस्ट बॅच चालू झालेलं आहे. जस्ट बॅच चालू आहे. खूप चांगली लोक आहेत, ऑफिसर लोक आहेत, काही क्लर्क लोक आहेत, काही प्रोफेसर आहेत. हे सगळे शिकतायत. मग आपण का पाठी राहावं? शिक्षण माझ्याकडे नका घेऊ, माझे क्लास जॉईन करा, मी असं काही सांगत नाही. मी इथे तुम्हाला माझ्या क्लासच्या बद्दल काही सांगत नाहीये की माझा क्लास जॉईन करा, पण प्रशिक्षण घ्या, कुठेही घ्या, शिका. कारण शिकणं खूप जरुरी आहे. आजचा काळ स्टॉक मार्केट शिकणं खूप आवश्यक आहे. आपण जेव्हा कुठे चालू करू तेव्हा आपली पुढची पिढी चालू करेल. कळलं का? तर तुम्ही तुमच्यासाठी नाही करत, तुमच्या पुढच्या पिढीसाठी तुम्ही काहीतरी एक बेस बनवत आहात, हा विचार करून तुम्ही शिक्षण घेणं, प्रशिक्षण घेणं जरुरी आहे. ठीक आहे. मार्केटमध्ये लेवल्स क्लिअर सांगितलेले आहेत, त्यामुळे सांभाळून खेळा. उद्या व्हॉल्यूम जास्त असेल, लॉट वाढू नका. परत तुम्हाला रिक्वेस्ट करतो, विनंती करतो, सांभाळून खेळा. दुसरी गोष्ट, काल इंडिया पाकिस्तानची मॅच होती, तर सगळ्यांना भारतीयांना अभिनंदन, आपण जिंकलो. पण मला कालची मॅच जराही आवडली नाही. कारण का? 5 ओव्हर मध्येच कळलेलं की मॅच जिंकलोय. ती मजाच नाहीये. कसं माहितीये काय, वाघाला ना शिकार पळून पळून करणं म्हणजे मजा जी येते ना, तुम्हाला मला बोलायचा अर्थ कळला असेल. वाघाला जर शिकार हातात भेटली तर मजा नाही, पळून पळून शिकार करण्याची मजा वेगळी आहे. त्यामुळे 5 ओव्हर मध्ये मॅच जिंकली असो, ती गोष्ट वेगळी आहे. पण सगळ्यांचे अभिनंदन, बरं वाटलं. उद्याचा दिवस तुमच्यासाठी चांगला जावं, ग्रीन मध्ये क्लोजिंग हो ही अपेक्षा हा व्हिडिओ थांबवत आहे. तर तुम्हाला आजचा कंटेंट समजला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. तुमचे काय विचार असतील व्हिडिओ बद्दल या स्टॉक मार्केट बद्दल माहिती घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच मेसेज करा. माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे. मी तुम्हाला प्रयत्न करणार नक्कीच तुमचा रिप्लाय करण्याची. काही प्रश्न असतील पर्सनल, तेही तुम्ही विचारू शकता. काही गोष्टी तुम्हाला जर लाईव्ह मध्ये दिसत असतील ते तुम्ही मला मेसेज करू शकता. मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन आणि मी नक्कीच रिप्लाय सगळ्यांना देतो. ठीक आहे. तर उद्या दिवस तुमचा ग्रीन हो ही अपेक्षा हा व्हिडिओ थांबवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट.